नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता डॉक्टर भूमीची डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न करत असतात, पण भूमीचे पल्सेट सारखे कमी होत असतात. तेव्हा इथे नर्स म्हणत असतात की डॉक्टर यांचे पल्सेट सारखे कमी होत आहेत. तेव्हा डॉक्टर म्हणतात ठीक आहे, पण आपण प्रयत्न करतोय ना. आणि डॉक्टरांचे प्रयत्न सुरूच असतात. तेवढ्यातच इथे आकाशला आता एक मेसेज येतो मानसीचा. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की अथर्व बघ रे, मानसीचा मेसेज आलाय. तेव्हा अथर्व तो मेसेज चेक करतो. तेव्हा तो आकाशला म्हणत असतो की आकाश, अरे याच्यामध्ये भूमिताईची तिसरी विश आहे. तिने तिसरी विश काय लिहिले ते वाचतोयस का? तेव्हा इकडे आकाश अथर्वच्या हातातून मोबाईल घेतो आणि भूमीची तिसरी विश त्याचा तिने फोटो पाठवलेला असतो. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते मनामध्ये की आता भूमीची तिसरी काय, कुठलीही विश पूर्ण होणार नाहीये. ती इथे दाखवत असते की तिला भूमी आणि आकाश या दोघांची खूप जास्त काळजी वाटते. पण प्रेक्षकांनो, तिला मनातून अजिबात काळजी वाटत नसते. मनातून तिला असंच वाटत असतं की भूमी आणि बाळ दोघेही जिवंत राहू नये. तेव्हा इकडे आता भूमीची तिसरी विश अशी असते की तिने लिहिलेलं असतं की आकाश, मला तुझ्याबरोबर शेवटच्या श्वासापर्यंत राहायचं आहे. तुझ्याबरोबर सुखाने संसार करायचा आहे. आपल्या मुलाबाळांना मला मोठं करायचं आहे. त्यांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे. मला तुझ्याबरोबर आपल्या नातवंडांची सुद्धा लग्न बघायची आहेत, असं याच्यामध्ये भूमीने लिहिलेलं असतं. म्हणजे भूमीला इथे आता आकाशला सांगायचं असतं की मला तुझ्याबरोबर आयुष्यभर राहायचं आहे. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, तुझी ही इच्छासुद्धा मी लवकरच पूर्ण करेन आणि तुझी इच्छा पूर्ण होईल. तेव्हा आकाश धावत पळत आता इथे आई योगेश्वरीच्या मंदिरामध्ये येतो. तिथे आई योगेश्वरीच्या मंदिरामध्ये भाविकांची खूप गर्दी असते. तिथे एक भाविक आलेला असतो. तो म्हणत असतो की देवी आई, मी तुला इथे साकडं घातलं होतं की माझा नवस जर पूर्ण झाला तर मी ह्या जळक्या निखाऱ्यांवरून चालेन म्हणून, आणि माझा नवस पूर्ण केलंयस म्हणून मी या जळक्या निखाऱ्यांवरून चालतोय. आई योगेश्वरीचा उदो उदो असं म्हणून तो आता जळक्या निखाऱ्यांवरून चालत असतो. तेव्हा तिथे आकाश येतो आणि बघतो की भाविक कुठल्या लेवलपर्यंत आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतायत. तेव्हा आकाश म्हणतो की आई योगेश्वरी, मलासुद्धा माझ्या भूमीसाठी आता काहीतरी मागायचं आहे. माझ्या भूमीची अशी इच्छा आहे की तिला आयुष्यभर माझ्याबरोबर संसार करायचा आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तिला आमच्या मुलांची लग्न तर बघायचीच आहेत, पण आमच्या मुलांच्या मुलांची सुद्धा लग्न तिला बघायची आहेत. त्यांना लहानाचं मोठं करायचं आहे. माझ्याबरोबर तिला तिचं आयुष्य घालवायचं आहे. आणि आई योगेश्वरी, तिच्या वतीने मी तुझ्याजवळ ही प्रार्थना करायला आलो आहे की मला माझ्या भूमीची तिसरी इच्छा पूर्ण करायची आहे. आणि म्हणूनच मी इथे आलो आहे. तू तिची इच्छा पूर्ण कर. तिची इच्छा पूर्ण केलीस तर माझी इच्छा पूर्ण झाल्यासारखी वाटेल. तेव्हा इथे आकाश म्हणतो की मी ह्या जळक्या निखाऱ्यांवरून आता चालणार आहे. देवी आई, तुला जर माझी दया आली तर माझ्या भूमीची इच्छा ही पूर्ण झाली पाहिजे, असं आकाश म्हणतो. आणि आकाशने सुद्धा जळक्या निखाऱ्यांवरून चालण्याची जणू काही इथे शपथ घेतलेली असते. आणि इथे आकाश आपली पॅन्ट वगैरे आता इथे ॲडजस्ट करतो आणि लगेचच देवी आईचा उदो उदो, आई योगेश्वरीचा उदो उदो असं म्हणत तो आता त्या जळक्या निखाऱ्यांवरून चालत असतो. त्याचबरोबर इथे आता भूमीचे पल्स जे आता कमी झालेले असतात, ते व्यवस्थित होण्यासाठी सुद्धा इथे आकाश आता देवी आईला सांगत असतो. भूमीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली पाहिजे अशी त्याची इच्छा असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आकाशला इतका त्रास होत असतो तरीसुद्धा तो त्रास तो भूमीसाठी सहन करत असतो. त्या निखाऱ्यांवरून चालत असताना देवी आईचा उदो उदो, आई योगेश्वरीचा उदो उदो असं तो म्हणतच असतो. तर इकडे आता भूमीसाठी त्याने हे सगळं केलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता डॉक्टर म्हणत असतात की हे बघा, भूमीचे पल्स आता इथे डाऊन होत आहेत, पण आता आपल्याला काय करायचं आहे, तर भूमीची डिलिव्हरी ही काही केले आपल्याला करायचीच आहे. आता तिच्यामध्ये इतकी ताकद नाही आहे की ती बाळाला पुश करू शकते. आपण एक काम करूया, आपण तिचं सिझरिंग करूया, असं इथे डॉक्टरांनी आता सांगितलेलं असतं. पण त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता आकाशने भूमीसाठी जे काही बोललेलं असतो त्यासाठी तो जळक्या निखाऱ्यांवरून चालत आता पुढे आलेला असतो. आणि तो म्हणतो की देवी आई, माझ्या भूमीला बरं कर. तिची डिलिव्हरी अगदी व्यवस्थितरित्या पार पडली पाहिजे. बाळ आणि भूमी दोघेही मला सुखरूप हवेत.
त्यानंतरला इथे आता ऑपरेशन थिएटरची लाईट बंद झालेली असते. रागिणीचं लक्ष जातं. रागिणी लगेचच आकाशला फोन करून सांगते. ती म्हणते की आकाश, अरे ऑपरेशन थिएटरची बाहेरची लाईट बंद झालेली आहे. मला असं वाटतंय कदाचित डॉक्टर आता बाहेर येतील. आकाश, तू येतोयस का हॉस्पिटलला? तेव्हा इथे आकाश म्हणतो की भूमी ठीक आहे ना? तेव्हा रागिणी म्हणते, ते अजून काही कळलेलं नाही आहे. डॉक्टर आता बाहेर येतील. तू लवकरात लवकर इकडे येतोस का? म्हणजे तुझंसुद्धा डॉक्टरांबरोबर बोलणं होईल. तेव्हा आकाश म्हणतो, ठीक आहे आत्या, मी लगेचच येतोय. तेव्हा इकडे त्याच्या पायाला जखमा झालेल्या असतात. तरीसुद्धा तो लंगडत लंगडत कसा तरी आता हॉस्पिटलपर्यंत परत पोहोचतो. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, आकाश, अरे हे तुझ्या पायाला काय झालंय? तेव्हा आकाश म्हणतो, काही नाही. भूमीसाठी नवस बोलायला गेलो होतो आणि तो पूर्ण व्हावा त्यासाठी मी निखाऱ्यांवरून चाललेलो आहे. हे सगळं मी माझ्या भूमीसाठी केले. हे सगळं बघून रागिणीला खूपच जास्त आता इथे राग येत असतो की आकाश इतक्या लेवलला जाऊन भूमीला बरं करण्यासाठी प्रयत्न करतोय. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाश विचारत असतो की डॉक्टर, भूमी कशी आहे सांगा ना? भूमी आणि बाळ दोघेही ठीक आहेत ना? तेव्हा इथे डॉक्टर त्याच्याकडे एकटक बघतच असतात. तेव्हा इकडे डॉक्टरांना सुद्धा आश्चर्य वाटलेलं असतं. कारण इथे भूमीच्या प्रेग्नन्सीमध्ये खूपच जास्त कॉम्प्लिकेशन्स आहेत. हे डॉक्टरांनी आधीच आकाश आणि भूमी यांना सांगितलेलं असतं आणि त्यामुळे इथे आकाशला टेन्शन आलेलं असतं. आकाश म्हणतो, डॉक्टर सांगा ना, भूमी कशी आहे? सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की अजिबात काळजी करू नका. सगळं काही ठीक आहे. मिरॅकल झालेला आहे. भूमी आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. त्याच्यामुळे आता डिलिव्हरीसुद्धा नॉर्मल होऊ शकते. तुम्ही आता मनातून काळजी काढून टाका. भूमी आता अगदी व्यवस्थित आहे. असं जेव्हा डॉक्टर सांगतात तेव्हा आकाश आणि अथर्व या दोघांना सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो. पण मात्र रागिणीच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो. आत्तापर्यंत भूमीची तब्येत इतकी बिघडली होती, एवढे सगळे कॉम्प्लिकेशन्स होते आणि लगेचच सगळं काही नॉर्मल कसं काय होऊ शकतं? तेव्हा इकडे रागिणीला मनातून खरं तर खूप राग आलेला असतो. पण इथे अथर्व आणि आकाश दोघांना इतका आनंद होतो. दोघेजण एकमेकांना घट्ट मिठी मारतात. कारण इथे दोघांसाठी बाळ आणि भूमी दोघेही खूप जास्त महत्त्वाचे असतात. भूमी ही अथर्वला बहिणीसारखी सुद्धा असते आणि अगदी वहिनीसुद्धा असते आणि त्याचबरोबर इथे आकाशसाठी भूमी तर सर्वस्व असतेच, पण आता बाळसुद्धा त्याच्या आयुष्याचा महत्त्वाचा घटक झालेला असतो आणि त्यामुळे दोघेही सुखरूप असतात. ही बातमी कळल्यानंतर आकाशला सगळ्यात जास्त आनंद हा झालेला असतो. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, खरंच हे मिरॅकलच झालेलं आहे. तुम्ही जी देवाजवळ प्रार्थना केली आहे, देवाने तुमची प्रार्थना ऐकली आणि म्हणूनच इथे भूमी आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. भूमीसाठी मला खरंच खूप आनंद होतो आहे. कारण भूमी फक्त माझी पेशंट नाही आहे, तर ती माझी मैत्रीण आहे. आम्ही दोघीजणी एकमेकींना इमोशनली अटॅच्ड आहोत. भूमी माझ्यासाठी खूपच जास्त महत्त्वाची आहे आणि जेव्हा मला आता हे कळतं आहे की भूमी आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत, ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी मी लगेचच बाहेर आले. आता तुम्ही काळजी करू नका. आम्ही भूमीच्या आता नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न करतो आहे. आधी थोडा वेळ तिला आता रेस्ट करू दे आणि त्यानंतरला आम्ही तिची आजच डिलिव्हरी करू. तेव्हा इथे आकाश म्हणतो, ठीक आहे डॉक्टर, तुम्हाला जे योग्य वाटेल ते प्लीज तुम्ही करा. पण बाळ आणि भूमी दोघेही सुखरूप हवेत. दुसरं मला काही नको आहे. त्यानंतरला इथे अथर्व म्हणत असतो की आकाश, तू बसून घे बरं. तुझ्या पायाला किती दुखापत झाले बघ ना. त्यानंतरला रागिणी म्हणत असते, आकाश, मला खरंच खूप आनंद झाला आहे रे. आता मनातून सगळी भीतीच गेलेली आहे. भूमी आणि आकाश आता दोघेजण हे आयुष्यभरासाठी एकत्र होते आणि एकत्र राहणार आहेत. कळते का तुला? आणि तुमचं चिमुकळं बाळसुद्धा आता लवकरच आपल्या घरामध्ये येणार आहे. तेव्हा इकडे आता भूमी म्हणत असते, ते सगळं आता तिचं पूर्ण होत असतं. तिच्या सगळ्या इच्छा इथे आकाश पूर्ण करत असतो. तेव्हा रागिणी म्हणते की आकाश, अरे तू बघतोयस ना, आता महाशिवरात्रीच्या दिवशी तुझं बाळ आपल्या घरी येणार आहे. अगदी चांगल्या मुहूर्तावरती तुझं बाळ जन्माला येणार आहे. खरंच म्हणजे उद्या महाशिवरात्र आहे आणि उद्या बाळ घरी असेल. तेव्हा इकडे आकाशला खूपच जास्त आनंद होतो. रागिणी म्हणत असते की आकाश, मला काय वाटतं हे सगळं आई योगेश्वरीच्या आशीर्वादामुळे झालं आहे. तू एक काम करतोस का? तू घरी जातोस का? आणि आई योगेश्वरीची आहे ना ओटीसुद्धा भर रे.
तिची ओटी भरलीस ना तर अजून इथे आपल्या भूमीला देवी आईचा आशीर्वाद मिळेल. तेव्हा इथे आकाश म्हणतो, पण भूमीजवळ कोण थांबणार? रागिनी म्हणते, मी आणि अथर्व आम्ही दोघेजण आहोत ना. तू घरी जा आणि आईला सुद्धा ही आनंदाची बातमी सांग आणि आई योगेश्वरीची इथे ओटीसुद्धा भरायला सांग. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, बरं ठीक आहे, तुम्ही दोघेजणं जर इथे आहात तर मी घरी जातो आणि आजीला सांगतो, मी ओटी भरायला सांगतो, माझ्या भूमीला इथे बरं वाटलं पाहिजे. तेव्हा इथे रागिनी म्हणते, अगदी बरोबर. अरे, आई योगेश्वरीच्या आशीर्वादामुळेच ही आनंदाची बातमी आपल्याला कळली. मग आता तिचं आपण देणं लागतो की नाही, मग ते पूर्ण करायला नको? असं इथे आता रागिनीने सांगितल्यानंतर आकाश लगेचच आपल्या भूमीसाठी आई योगेश्वरीची ओटी भरण्यासाठी सुद्धा निघून गेलेला असतो. त्याचबरोबर इथे रागिनी म्हणत असते, अथर्व, अरे बाळा, तुला ऑफिस वगैरे नाही आहे का? तेव्हा अथर्व म्हणतो, आहे ना. तेव्हा रागिनी म्हणते, अरे मग तू जा ना, मी इथे आहे. तू इथली अजिबात काळजी करू नको. ऑफिसमध्ये कोणीतरी गेलं पाहिजे की नाही, तेव्हा तू जा, मी इथे आहे. त्यानंतरला इथे डॉक्टर नर्सला म्हणत असतात की हे बघा नर्स, तुम्हाला आता इथेच थांबायचं आहे. इथून जरा पण कुठेही हालायचं नाही आहे. मला भूमीच्या प्रकृतीमध्ये जरासुद्धा गडबड झालेली नाही पाहिजे. तेव्हा आता भूमीला थोडा वेळ रेस्ट करू दे. त्याच्यानंतर आपण तिच्या नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न करणार आहोत आणि डिलिव्हरी होणार पण नॉर्मलच. तेव्हा तुम्ही इथे थांबा आणि भूमीच्या तब्येतीकडे लक्ष द्या. कुणालाही इथे येऊ देऊ नका. कळलं तुम्हाला? तर इथे डॉक्टरसुद्धा भूमीसाठी आता खूपच जास्त प्रोटेक्टिव्ह झालेले असतात. तिच्यासाठी इथे नर्सला उभंच करून आता ठेवलेलं असतं. त्याचबरोबर इथे आकाशला तर भूमीची काळजी असतेच, पण तेवढीच काळजी इथे डॉक्टरांनासुद्धा आता भूमीची असल्यामुळे डॉक्टरसुद्धा पूर्ण इथे खात्री बाळगत असतात की भूमीला काही झालेलं नाही पाहिजे. भूमीची प्रकृती अगदी व्यवस्थित असली पाहिजे. तिची डिलिव्हरीसुद्धा व्यवस्थित झाली पाहिजे. पण इथे एक नर्स असते, ती मात्र रागिनीने पाठवलेली असते. रागिनीने तिला पैसे दिलेले असतात. त्यामुळे ती रागिनीच्या बाजूनेच आता काम करत असते. तेव्हा इथे रागिनीच्या खाणाखुणा तिच्याबरोबर चालूच असतात. तिला मेसेज काय करत असते, तिला खाणाखुणा करून तिच्याजवळ बोलत काय असते. पण आता कुणाला संशय येईल अशा पद्धतीने ती काही वागायला तयार नसते. त्याचबरोबर इथे रागिनी विचार करते की काही झालं तरीसुद्धा आता इथे भूमीचा काटा तर काढायला पाहिजे. तिने आकाशला सुद्धा गोड बोलून पाठवलेलं असतं आणि त्याचबरोबर अथर्वला सुद्धा तिने तिथून पाठवून दिलेलं असतं आणि ती म्हणते, काळजी करू नका, मी आहे ना इथे. पण आता सगळ्यात जास्त धोका हा तुझ्यामुळेच आहे, हे तर तिला बरोबरच माहिती असतं. रागिनीमुळेच सगळ्यात जास्त मोठा हा धोका भूमीला असल्यामुळे इथे आता सगळेजण निघून जरी गेले तरी भूमीचा धोका काही टळलेला नसतो. त्याचबरोबर इथे ऑपरेशन थिएटरमध्ये सुद्धा रागिनी पोचली असते. तेव्हा नर्स म्हणतात, अहो तुम्ही इथे काय करताय? बाहेरच्या लोकांना इथे येणं अलाउड नाही आहे. तुम्हाला माहिती नाही आहे का? तेव्हा रागिनी म्हणते, हे बघा नर्स, असं नका करू. मला भूमीची खरंच खूप काळजी वाटते हो. गुरुजींनी इथे मला पाठवलं आहे. मला पाठ बोलायचं आहे. मला हे सगळं माझ्या भूमीसाठी करायचं आहे. हे बघा, गुरुजींनी पाठवलं आहे म्हणून तरी मला भूमीच्या समोर फक्त उभं राहू द्या. मी काही करणार नाही आहे. मी तुम्हाला डिस्टर्बसुद्धा करणार नाही. फक्त भूमीसाठी मला तिथे आता उभं राहू द्या. गुरुजींनी सांगितलं आहे, मला थोडी तिच्यासाठी प्रार्थना करू द्या. आम्हाला सगळ्यांना भूमीची खूप काळजी वाटते हो आणि त्या काळजीपोटी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. तेव्हा इकडे आता नर्स म्हणत असतात, डॉक्टर मला ओरडतील. त्यांनी मला सांगितलं आहे कुणालाही आतमध्ये घ्यायचं नाही म्हणून. मी तुम्हाला कसं काय घेऊ शकते? तुम्हाला जर इथे बघितलं ना तर माझी नोकरी जाईल. डॉक्टर मला ओरडतील. तेव्हा प्लीज तुम्ही माझं ऐका बरं. तेव्हा इथे रागिनी म्हणते, प्लीज प्लीज, मी तुमच्यासमोर हात जोडते. मला नाही म्हणू नका. माझ्या भूमीजवळ फक्त मला थोड्या वेळासाठी उभं राहायचं आहे. मी काही करणार नाही आहे. मी फक्त उभं राहून तिच्यासाठी प्रार्थना करणार आहे. गुरुजींनी मला जे काम सांगितलं आहे ते तरी मला करू द्या ना. तेव्हा इकडे डॉक्टरांचा नाईलाज होतो, कारण का रागिनी अजिबात ऐकायला तयार नसते. नर्स म्हणतात, ठीक आहे, पण तुम्ही अजिबात कशाला इथे हात लावू नका आणि भूमी मॅडमलासुद्धा हात लावू नका, नाहीतर मग डॉक्टर मला ओरडतील. मी तुम्हाला शेवटचं सांगते. तेव्हा इकडे रागिनी म्हणते, बरं बाबा ठीक आहे, मी अजिबात भूमीला हात लावणार नाही आहे. मग तर झालं आणि इथल्या कुठल्या वस्तूलासुद्धा हात लावणार नाही आहे.
त्याचबरोबर प्रेक्षकांनो, तिकडे एक आता इंजेक्शन तयार करून ठेवलेलं असतं. रागिनी ते इंजेक्शन हातामध्ये घेते आणि ती म्हणत असते की आता भूमी, हे इंजेक्शन तुला दिलं ना की तू कायमचीच आता झोपून जाशील. आता तू थोडा वेळ झोपली आहेस ना, पण ह्या इंजेक्शनाने तू कायमची आता झोपून जाशील आणि डायरेक्ट स्वर्गामध्ये जाशील. तू आणि तुझं बाळ दोघेही जिवंत राहणार नाही, याची मी पूर्ण काळजी घेतलेली आहे. आणि ते इंजेक्शन त्या नर्सने तयार करून ठेवलेलं असतं, ज्या नर्सला रागिनीने पैसे दिलेले असतात. आणि ते इंजेक्शन आता जर भूमीला दिलं तर भूमीचा जीव जाईल असं तिला माहिती असतं. त्यामुळे इथे रागिनी ते इंजेक्शन हातामध्ये घेते आणि आता इथे रागिनी भूमीला हळूवारपणे ते इंजेक्शन द्यायला जातच असते. तेवढ्यातच इथे आता रागिनी मनामध्ये खूप घाबरलेली असते. इंजेक्शन देत असताना इंजेक्शन तिच्या हातातून खाली पडलेलं असतं. तेव्हा इकडे आता नर्स मागून आल्यानंतर रागिनी म्हणते, "अहो नर्स, इकडे या, हे बघा इथे काहीतरी पडलेलं आहे." तेव्हा इकडे नर्स म्हणतात, "तुम्ही बाजूला व्हा, मला उचलू दे." तेव्हा ते इंजेक्शन आता बरोबर खाली पडल्यामुळे नर्सने ते उचललेलं असतं आणि ते बाजूला टाकून दिलेलं असतं. तेव्हा डॉक्टर तिथे येतात. बघतात तर काय, रागिनी तिथे उभी असते. तेव्हा इथे रागिनी हात जोडून आता जणू काही भूमीसाठी प्रार्थना करते असं दाखवण्याचा प्रयत्न करत असते. कारण तिकडून डॉक्टर आल्यानंतर इथे रागिनी खूपच जास्त घाबरते. आपल्यावरती डाऊट येऊ नये म्हणून ती लगेचच हात जोडून उभी राहते, जेणेकरून डॉक्टरांना असं वाटलं पाहिजे की ती भूमीसाठी प्रार्थना करण्यासाठी तिथे आलेली आहे. त्यानंतरला इथे ती हात जोडून देवाचा धावा करते असं ती फक्त दाखवत असते. हे डॉक्टरांच्या लक्षात येतं. डॉक्टर म्हणतात, "अहो तुम्ही इथे काय करताय? हे बघा, बाहेरच्या लोकांना इथे येणं अलाउड नाही आहे. हे ऑपरेशन थिएटर आहे, हे जर्नल वॉर्ड नाही आहे, कळलं ना तुम्हाला? तेव्हा आता तुम्ही इथून गेलात तरी पण चालेल." तेव्हा इकडे भूमीसुद्धा आता हळूहळू शुद्धीवरती येत असते. डॉक्टर येतात आणि तिला चेक करत असतात. डॉक्टर म्हणतात, "हे बघा रागिनीताई, तुम्ही आत्ताच्या आता बाहेर जा. तुम्ही इथे नाही थांबलं पाहिजे. मी इथे कुणालाही येण्याची परवानगी दिलेलीच नाही आहे. मग तुम्ही कशा काय आलात? तुम्ही आत्ताच्या आता जा बरं." तेव्हा इकडे रागिनीला डॉक्टरांचा सुद्धा राग येत असतो, कारण डॉक्टरांनी चांगलीच खबरदारी बाळगलेली असते भूमीसाठी. भूमीला छान पद्धतीने ते लोक प्रोटेक्ट करत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आकाश आता देवी आईची ओटी भरण्यासाठी आता मंदिरामध्ये आलेला असतो. जिथे आई योगेश्वरीचं मंदिर असतं त्या ठिकाणीच तो इथे आता मागणं मागायला आलेला असतो, साकडं घालायला आलेला असतो. भूमीची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून त्याने तो नवस केलेला असतो आणि तो आता पूर्ण व्हावा यासाठी तो देवी आईची ओटीसुद्धा भरायला आलेला असतो. तेव्हा तिथे आलेल्या काकू म्हणतात की, "अरे, तू पुरुष आहेस ना, मुलगा आहेस, तरीसुद्धा तू देवी आईची ओटी भरतोयस?" तेव्हा इथे आकाश म्हणतो, "हां, मग काय झालं? आता देवी आईची तर आपण सगळेजणच मुलं आहोत ना. मुलं काय झाली आणि मुली काय झाल्या, सगळी तर देवी आईची मुलंच आहेत. मग आता जर मुली आपल्या नवऱ्यासाठी इथे देवी आईला साकडं घालायला येऊ शकतात, देवी आईची ओटी भरायला येऊ शकतात, तर मग एक मुलगा आपल्या बायकोसाठी का नाही येऊ शकत? बरोबर की नाही? जर एक मुलगी आपल्या नवऱ्यासाठी हे सगळं करू शकते, तर एक मुलगा आपल्या बायकोसाठी सुद्धा हे सगळं करू शकतो. आणि म्हणून मी इथे आलो आहे. माझी बायको हॉस्पिटलमध्ये आहे आणि तिची डिलिव्हरी व्यवस्थितरित्या व्हावी, ती सुखरूप बरी व्हावी, हे सगळं मी देवी आईकडे मागणं मागतोय. आणि म्हणूनच माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी, यासाठी मी देवी आईची ओटी भरण्यासाठी इथे आलो आहे," असं आता आकाश म्हणतो. तर इथे आकाशने भूमीसाठी खूप काही केलेलं असतं. भूमीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने 100% दिलेला असतो. तर इथे आकाश आता देवी आईची ओटी भरायला आलेला असतो. त्यामुळे इथे आई योगेश्वरी तर प्रसन्न होणारच असते, कारण इथे आकाश इतके प्रयत्न करत असतो की भूमीला लवकरात लवकर बरं वाटावं म्हणून. कारण कॉम्प्लिकेशन्स असल्यामुळे कुणाचा तरी एकाचा जीव वाचू शकतो आणि खास करून बेबी हेल्दी असल्यामुळे त्याचा जीव वाचू शकतो. पण भूमी खूपच जास्त वीक झालेली असते. तेव्हा डॉक्टरांनी आधीच शब्द दिलेला असतो की कदाचित प्रेग्नन्सीच्या वेळी म्हणजे डिलिव्हरीच्या वेळी भूमी ही कदाचित वाचू शकणार नाही, पण आम्ही प्रयत्न नक्की करू, असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे आकाशला भूमीची सगळ्यात जास्त काळजी वाटत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता रागिनीने पौर्णिमाला सांगितलेलं असतं की बाळ काही जगणार नाही आणि भूमीसुद्धा. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणालेली असते की असंच झालं पाहिजे, तो आकाश आहे ना, तो खचून खचून तो सुद्धा मेला पाहिजे. दोघेही जर गेले ना देवाघरी तर आकाशसुद्धा मरून जाईल,
पण इथे आता पौर्णिमाची इच्छा काही पूर्ण होत नाही, कारण रागिनी तिला फोन करून सांगते की भूमी आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. तेव्हा आता मलाच काहीतरी करायला पाहिजे. तेव्हा इकडे हॉस्पिटलमध्ये आता डिलिव्हरी झालेली असते. बाळ तिथे असतं. रागिनी ते बाळ घेऊन पळून जात असते. ती म्हणते की मी ज्या गोष्टीला मुकले ना, आता तुलासुद्धा त्याचा त्रास झाला पाहिजे, असं म्हणून रागिनी बाळ घेऊन निघालेली असते.